9वी विषय गणित भाग 2 भूमिती धडा 4 त्रिकोण रचना. प्रस्तावना. मुलांनो, मागील इयत्तेमध्ये आपण त्रिकोण रचनांचा अभ्यास केलाय. त्यामध्ये सर्व बाजू दिल्या असता त्रिकोण काढणे, पाया व त्याला समाविष्ट करणारे कोन दिले असता त्रिकोण काढणे, दोन बाजू व त्यामधील समाविष्ट कोन दिले असता त्रिकोण काढणे, कर्ण व एक बाजू दिली असता काटकोन त्रिकोण काढणे, अशा विविध त्रिकोण रचनांचा अभ्यास केलाय. या प्रकरणात आपण त्रिकोण रचनेविषयी आणखी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्रिकोण रचना. मुलांनो, त्रिकोण रचना करण्यासाठी आवश्यक अशा 3 बाबी लागतात. 3 कोन व 3 बाजू यांपैकी फक्त 2 बाबी दिल्या आणि या व्यतिरिक्त त्या त्रिकोणासंबंधी आणखी काही माहिती दिली तर त्या माहितीचा आणि दिलेल्या 2 बाबींचा त्रिकोण कसा काढतात ते पाहूया. एखादा बिंदू 2 भिन्न रेषांवर असेल तर तो बिंदू त्या रेषांचा छेदन बिंदू असतो. या गुणधर्माचा पुढील रचनांमध्ये कसा उपयोग केलाय ते आपण आता पाहूया. रचना 1. त्रिकोणाचा पायालगतचा एक कोन आणि उरलेल्या 2 बाजूंच्या लांबींची बेरीज दिली असता त्रिकोण काढणे. उदाहरणार्थ, त्रिकोण ABC असा काढा की ज्यामध्ये BC बरोबर 6.3 सेंटीमीटर, कोन B बरोबर 75 अंश आणि AB अधिक AC बरोबर 9 सेंटीमीटर आहे. सर्वप्रथम मुलांनो, दिलेल्या माहितीवरून आपण कच्ची आकृती काढून घेऊ. स्पष्टीकरण. कच्च्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे BC हा 6.3 सेंटीमीटरचा रेषाखंड काढूया. बिंदू B जवळ रेषाखंड BC शी 75 अंश कोन करणाऱ्या किरणावर D हा बिंदू असा घेऊ की BD बरोबर AB अधिक AC बरोबर 9 सेंटीमीटर असेल. किरण BD व A बिंदू शोधायचा आहे. BA अधिक AD बरोबर BA अधिक AC बरोबर 9, म्हणून AD बरोबर AC. म्हणून बिंदू AB रेख CD च्या लंब दुभाजकावर आहे. म्हणून किरण BD आणि रेख CD चा लंब दुभाजक यांचा छेदन बिंदू म्हणजे बिंदू A आहे. कृती. रचनेच्या पायऱ्या. सर्वप्रथम रेख BC हा 6.3 सेंटीमीटर काढा. B बिंदूपाशी 75 अंशाचा कोन करणारा किरण BP काढूया. किरण BP वर डिस्टन्स BD बरोबर 9 सेंटीमीटर असा D बिंदू घ्या. रेख DC काढा. रेख DC चा लंब दुभाजक काढा. रेख DC चा लंब दुभाजक व किरण BP यांच्या छेदन बिंदूला A नाव द्या. रेख AC काढा. अशा प्रकारे त्रिकोण ABC हा अपेक्षित त्रिकोण आहे. या रचनेमध्ये A हा बिंदू मिळवण्यासाठी AD बरोबर AC हे समजून घेणे आवश्यक आहे. या आकृतीचे निरीक्षण केले असता 2 एकरूप त्रिकोण मिळतात व एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू AD एकरूप AC हे मिळते. रचना 2. मुलांनो, आता आपण त्रिकोणाचा पाया व उरलेल्या 2 बाजूतील लांबीचा फरक आणि पायालगतचा एक कोन दिला असता त्रिकोण रचना कशी करायची ते पाहूया. उदाहरण 1. त्रिकोण ABC मध्ये BC बरोबर 7.5 सेंटीमीटर, मापकोन ABC बरोबर 40 अंश, AB वजा AC बरोबर 3 सेंटीमीटर असेल तर त्रिकोण ABC काढा. स्पष्टीकरण. प्रथम आपण कच्ची आकृती काढू. AB वजा AC बरोबर 3 सेंटीमीटर आहे, म्हणून AC पेक्षा AB हा मोठा आहे. BC हा रेषाखंड काढू. रेख BC शी 40 अंश कोन करणारा किरण BL काढता येतो. त्या किरणावर A बिंदू असा शोधायचा आहे. BD बरोबर 3 सेंटीमीटर असा D बिंदू त्या किरणावर घेतला. आता B दरम्यान D दरम्यान A आहे आणि BD बरोबर AB वजा AD बरोबर 3 सेंटीमीटर आहे. AB वजा AC बरोबर 3 सेंटीमीटर दिले आहे, म्हणून AD बरोबर AC. A हा बिंदू रेष DC च्या लंब दुभाजकावर आहे, म्हणून बिंदू A हा किरण BL आणि DC च्या लंब दुभाजकाचा छेदन बिंदू आहे. कृती. रचनेच्या पायऱ्या. 1. रेख BC हा 7.5 सेंटीमीटर काढा. 2. B बिंदूपाशी 40 अंश कोन करणारा किरण BL काढा. 3. किरण BL वर D बिंदू असा घ्या की BD बरोबर 3 सेंटीमीटर असेल.
4 रेख सीडी काढून त्याचा लंब दुभाजक काढा. 5 रेख सीडीचा लंब दुभाजक किरण बी एल ला जेथे छेदतो त्या बिंदूला ए नाव द्या. 6 रेख एसी काढा. अशा प्रकारे त्रिकोण ए बी सी हा अपेक्षित त्रिकोण असेल. उदाहरण 2 त्रिकोण एबीसी मध्ये बाजू बीसी बरोबर 7 सेंटीमीटर, कोन बी बरोबर 40 अंश आणि एसी वजा एबी बरोबर 3 सेंटीमीटर आहे. तर त्रिकोण एबीसी काढा. इथे एडी बरोबर एसी हे मिळवण्यासाठी दोन एकरूप त्रिकोण काढावे लागतात. उकल. प्रथम कच्ची आकृती काढू. स्पष्टीकरण. बीसी बरोबर 7 सेंटीमीटर काढा. एसी ही एबी पेक्षा मोठी आहे. बीसी या रेषाखंडाच्या बी बिंदूपाशी 40 अंश कोन करणारा किरण बी टी काढता येतो. बिंदू ए हा बी टी किरणावर आहे. किरण बी टीच्या विरुद्ध किरणावर बिंदू डी असा घ्या की बीडी बरोबर 3 सेंटीमीटर असेल. आता एडी बरोबर एबी अधिक बीडी बरोबर एबी अधिक 3 सेंटीमीटर बरोबर एसी, कारण एसी वजा एबी बरोबर 3 सेंटीमीटर दिले आहे. म्हणून एडी बरोबर एसी. म्हणून ए हा बिंदू रेख सीडीच्या लंब दुभाजकावर आहे. कृती. रचनेच्या पायऱ्या. 1 बीसी हा 7 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढा. 2 बिंदू बी पाशी 40 अंश कोन करणारा किरण बी टी काढा. 3 किरण बीटीच्या विरुद्ध किरण बी एस वर बिंदू डी असा घ्या की बीडी बरोबर 3 सेंटीमीटर असेल. 4 रेख डीसीचा लंब दुभाजक काढा. 5 रेख डीसीचा लंब दुभाजक किरण बीटीला जेथे छेदतो त्या बिंदूला ए नाव द्या. 6 रेख एसी काढा. अशा प्रकारे त्रिकोण ए बी सी हा अपेक्षित त्रिकोण आहे. रचना 3 त्रिकोणाची परिमिती आणि पायालगतचे दोनही कोन दिले असता त्रिकोण काढणे. उदाहरण. त्रिकोण एबीसी मधील एबी अधिक बीसी अधिक सीए बरोबर 11.3 सेंटीमीटर, कोन बी बरोबर 70 अंश, कोन सी बरोबर 60 अंश आहे. तर त्रिकोण ए बी सी काढा. उकल. कच्ची आकृती काढू. स्पष्टीकरण. या आकृतीत रेख बीसी वर पी व क्यू असे घेतले की पीबी बरोबर एबी, सी क्यू बरोबर एसी आहे. म्हणून पी क्यू बरोबर पीबी अधिक बीसी अधिक सी क्यू बरोबर एबी अधिक बीसी अधिक एसी बरोबर 11.3 सेंटीमीटर. त्रिकोण पी बी ए मध्ये पीबी बरोबर पीए, कोन ए पी बी बरोबर कोन पी ए बी आणि कोन ए पी बी अधिक कोन पी ए बी बरोबर बाह्य कोन ए बी सी बरोबर 70 अंश. दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय. म्हणून कोन ए पी बी बरोबर कोन पी ए बी बरोबर 35 अंश. त्याचप्रमाणे कोन सी क्यू ए बरोबर कोन सी ए क्यू बरोबर 30 अंश. आता पी ए क्यू हा त्रिकोण काढता येईल कारण त्याचे दोन कोन व समाविष्ट बाजू पी क्यू माहित आहे. मग बी ए बरोबर बी पी. म्हणून बिंदू बी रेख ए पी च्या लंब दुभाजकावर आहे व सी ए बरोबर सी क्यू बिंदू सी रेख ए क्यू च्या लंब दुभाजकावर आहे. म्हणून एपी व ए क्यू चे लंब दुभाजक काढू. ते रेषा पी क्यू ला जेथे छेदतील तेथे अनुक्रमे बी आणि सी बिंदू मिळतात. कृती. रचनेच्या पायऱ्या. 1 रेख पी क्यू हा 11.3 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढा. 2 बिंदू पी पाशी 35 अंश मापाचा कोन करणारा किरण काढा. 3 बिंदू क्यू पाशी 30 अंश मापाचा कोन करणारा किरण काढा. 4 दोन्ही किरणांच्या छेदन बिंदूला ए हे नाव द्या. 5 रेख एपी व रेख ए क्यू चे लंब दुभाजक काढा. ते रेषा पी क्यू ला ज्या बिंदूत छेदतील त्यांना अनुक्रमे बी आणि सी ही नावे द्या. 6 रेख एबी आणि रेख एसी काढा. अशा प्रकारे
त्रिकोण ए बी सी हा अपेक्षित त्रिकोण आहे.